अहिल्यानगरच्या करसगावमध्ये भिल्ल समाजातील महिलांवर प्राणघातक हल्ला आणि अल्पवयीन मुलींचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एवढा गंभीर प्रकार घडूनही गुन्हा दाखल होत नसल्याने आदिवासी बचाव समितीने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. राहुरी तालुक्यातील करसगाव येथे माणुसकीला काळीमा फासणारी संतापजनक घटना घडली आहे. येथील गट नंबर 28 मधील जमिनीवर गेल्या 50 ते 60 वर्षांपासून भिल्ल समाज अतिक्रमण करून उदरनिर्वाह करत आहे. मात्र गावातील काही लोकांनी एकत्र येत या कुटुंबावर फावडे, कोयते, लोखंडी सळई आणि लाकडी दांड्यांच्या सहाय्याने जीवे मारण्याच्या उद्देशाने हल्ला चढवला. या हल्ल्यात महिला, लहान मुले आणि पुरुष गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अहिल्यानगर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता आदिवासी बचाव समितीच्या सदस्यांनी रुग्णालयात जाऊन पीडितांची भेट घेतली. राहुरी पोलिसांनी अद्याप गुन्हा दाखल न केल्याने संपूर्ण जिल्ह्यात भिल्ल समाजात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. आरोपींवर तात्काळ कठोर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संस्थापक सदस्य ज्ञानेश्वर अहिरे, शिवाजीराव गांगुर्डे यांनी दिला आहे. यावेळी शिवाजीराव गांगुर्डे, कैलासदादा माळी, सुभाष पवार, शिवाजी जाधव आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. वंदना देवदास गांगुर्डे, माझं वय 25. आम्ही आमच्या वावरामध्ये करसगाव इथे वावरामध्ये आम्ही गायांसाठी चारा आणायला गेलेलो होतो. तर माझे भाऊ आणि ते शेतीमध्ये काम करीत होते. तर गावातले लोक काही आमच्या वावरामध्ये रोटा मारण्याची याची त्याची धमकी देत होते. त्यांना तर ते रेकॉर्डिंग करत होते. तर माझा एक मोठा भाऊ होता, तर तो रेकॉर्डिंग करत होता. तर त्यांचा फोन एका ताईने घेऊन आणि नदीमध्ये फेकून दिला. तर मग सगळेजण त्यांच्या मागं घेऊन कोराडी, कोयते असे घेऊन त्यांच्या मागं पळत सुटले. तर आम्ही तिथं गेलो. तर मग माझ्या भावजाईंते आम्ही सगळे तिथं आलो. तर ते त्यांना हानीत होते. तर आम्ही त्यांना म्हणलो, का आमच्या माणसांना हाणू राहिले? तर त्यांनी बाया सुद्धा बघितल्या नाही. बायांना सुद्धा त्यांनी कोराड्यांनी, खोऱ्यांनी त्यांनी असे हाणमार केली. तर आम्ही घरी पळलो. घरी आले माझे भाऊ आणि ते सगळे घरी पळाले. तर ते घरामध्ये घुसून त्यांना बाहेर काढून त्यांना हाणीत होते. तर म्हणायचे या आदिवासी लोकांना इथं थांबून नाही द्यायचे, यांचे घर पिटून द्या. माझ्या भावांचे डोके फोडले, एका भावाच्या हाताला लागलं, म्हणजे पूर्ण एकदम बेशुद्ध पडूस तोवर ते हानीत होते. माझे एक भाऊजाई आहेत, त्यांना तर फार बेशुद्ध पडतं. जोपर्यंत रक्ताच्या थारोळ्यामध्ये ते माणसं पळत नव्हते तोपर्यंत ते त्यांना सोडित नव्हते. तर यांना सगळ्यांना आम्ही धरायचा प्रयत्न करायचो. ते लहान पोरं सुद्धा बघत नव्हते. लहान पोरांना सुद्धा धरून असे पकडीला फेकून द्यायचे ते बाई. तर मग मी काय केलं, लहान पोरांना सगळं गोळा केलं घरामध्ये. एका ठिकाणी त्यांना कुलूप लावून घेतलं, कोंडलं आणि मी बाथरूम मध्ये गेले. तर बाथरूम मध्ये गेले तर तिथं सोयब इस्मालभाई पठाण आणि अमोल बाळासाहेब गायके आणि अनिल बाळासाहेब लोंढे आणि गणेश कोबरणे आणि विश्व सोयब पठाण हे सगळ्यांनी कुऱ्हाडींनी कोयत्याने दरवाजा तोडून आणि मला इथं कोयत्याने हाणलं. आणि त्यांनी माझे हातपाय धरले. तर घरामध्ये पुरी होत्या, तर त्यांच्या सुद्धा ते दरवाजा फोडायला गेले. मी तिथं दरवाजामध्ये उभं राहिले. तर त्यांनी मला चौकूनने खाली पाडलं. माझ्या हातावर फोन होता, रेकॉर्डिंग चालू होती. तर माझ्या हातावर ते सोयब पठाण, अमोल गायके येईने माझ्या हातातून फोन हिसकून घेतला, माझे हातपाय दाबून धरले आणि मला ते हाणू लागले. जोपर्यंत माझ्या डोक्यातून रक्त वाहिलं, मी बेशुद्ध पडलं, तोपर्यंत ते मला हाणत होते. इथून पुढे मला काहीच माहिती नाही. मी शिवाजी गांगुर्डे, आदिवासी बचाव समिती राज्य सदस्य. आज सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी जे आदिवासी समाजावर जो अमानुषपणे हल्ला करण्यात आलेला आहे आणि त्यांना प्राणघातक हल्ल्यामध्ये जखमी करण्यात आलेलं आहे, त्या कुटुंबाला भेट देण्यासाठी आलो होतो. तरी शासनाने आतापर्यंत त्याबाबत कुठली कारवाई केलेली नाही. पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी, अन्यथा उद्या आंदोलन जे रस्त्यावरचं होईल, गाव बंद होईल, तालुका बंद होईल, त्याला सर्वस्वी पोलीस प्रशासन जबाबदार राहील, हे या माध्यमातून सांगू इच्छितो. करसगाव, राहुरी तालुक्यातील करसगाव या ठिकाणी काल आदिवासी भिल्ल समाजावर जो प्राणघातक हल्ला झाला, या हल्ल्याचा आदिवासी बचाव समितीच्या वतीने प्रथम मी निषेध करतो. अतिशय घृणास्पद असा हल्ला आहे. आदिवासी महिलांवर, अल्पवयीन मुलींवर आणि त्या मुलांवर, त्यांच्या मुलांवर तसेच पुरुषांवर अतिशय प्राणघातक हल्ला केला. आदिवासी जी जमीन कसत होते
त्या जमिनीमध्ये एक जमाव त्या गावातला जमाव आला. तो जमाव कशासाठी जमला हे बघण्यासाठी हे आदिवासी त्या ठिकाणी गेले. ते गेले असताना त्या जमावाने डायरेक्ट यांच्यावर हल्ला केला. हल्ला इतका भीषण होता. याच्यामध्ये ह्या महिला अतिशय जखमी झाल्या आहे. त्यांच्यावर कोयत्याने, फावड्याने, त्यानंतर आपल्या सूर्याने, तीक्ष्ण हत्याराने असे अतिशय घृणास्पद असे त्यांच्यावर वार केले. त्यानंतर आज या ठिकाणी आम्ही आदिवासी बचाव समितीच्या वतीने या ग्रामीण रुग्णालयामध्ये त्यांना ॲडमिट केलेलं आहे. पोलीस स्टेशन ज्या टायमाला ते गेले त्या टायमाला त्यांची पोलिसांनी कुठलीही फिर्याद घेतली नाही. पोलिसांनी त्यांना मेमो दिला, तुम्ही याच्या रुग्णालयामध्ये जा, ॲडमिट व्हा, आम्ही तुमची फिर्याद घ्यायला त्या ठिकाणी होतो. पण अद्याप दुसरा दिवस उजाडला आहे, पोलिसांनी अद्याप त्यांची फिर्याद घेतली नाही, कुठले जबाब घेतले नाही. या ठिकाणी आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो की 24 तासाच्या आत पोलिसांनी सदर आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला नाही, त्यांना अटक केली नाही, तर आदिवासी बचाव समितीच्या वतीने तीव्र आंदोलन अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये उभे राहील. याची सर्वस्वी जबाबदारी राहुरी पोलिसांवर राहील. मी ज्ञानेश्वर आहिरे, आदिवासी बचाव समिती संस्थापक सदस्य. प्रतिनिधी मुकुंद भट, NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर.